ललिता, ए ललिता. काहून काहून चिल्लावून राहिल्या? टीव्ही बी नाही पाहू देत सुखानं. सारा दिवसभर टीव्ही पाहते तरी टीव्ही नाही पाहू देत म्हणते सुखानं. दे ना जेवण की, दे ना, भूक लागली ना. टीव्ही पाहूनच पोट भरते, तुझ्या माय नाही भरत. थांबा थोडसे, एवढी सिरियल संपू द्या, मग देतो तुम्हाला जेवण. अहो मी कामाला की नाही जाऊ का? त्या सिरियली पाहिजे का मी उपाशीच राहू का? उपाशीच जाऊ का कामाले? आय बापा, या माणसाची नुसती किटकिट किटकिट राहते मांग. धडाची सुखानं सिरियलही नाही पाहू देत. थांबा, आणून देतो जेवण. उठणं तर लवकर आणून देतो म्हणतो, उठूनही नाही राहिली. आय बापा, हा माणूस तर मांग हात धुवूनच लागते जसा. घ्या, करा जेवण. अरे वा, मस्त भाजी बनवली, आलूची भाजी, पुरी. वा वा, असंच बनवत जा जेवण. नाही तर टीव्ही पुढेच बसली राहते आणि मागा लागते 3 वेळा, आणू जेवण, आणू जेवण. एवढी चांगलं जेवण बनवली ना, आणून बी नाही दे, वाट पाहायला लावते. अहो, मी आणून देत होतो जेवण, पण माझी सिरियल संपायची होती ना. म्हणलं थोडंसं 10 मिनिटं आहे बा, सिरियल पाहतो मग जेवण आणून देतो. धीरही नाही तुम्हाला थोडसा. तू मला बिना मागण्यानं जेवण देत जा. मला असं तोंड खोलायला नको लावत जाऊ, जेवण आण, समजली का? दे, आण लवकर डब्बा आण, मी जातो कामाले. मग मी कामाला गेल्यावर आपल्या सिरियलला पाच जाय सारे दिवसभर. तसे तुला कोणते कामधंदे आहे? हो, मला कामधंदेच नाही. तशी घरचे कामं करायला बाईच लावल्या तुम्ही ना. दोघांचेच कामं करायला का बाई लागते का? नाही सासू सासऱ्याचं करावं लागे, नाही कोणाचं करावं लागे, दोघांचेच तर कामं करावं लागते. करतो मला ते एका घंट्यात तर कामं होतात. तू आपली बसू बसू टीव्ही पाहू पाहू करतं ना, म्हणून तुला सारा दिवस लागते कामं करायला. तरी तू रोज पोचाही नाही लावत. 2-3 दिवसातून एक वेळा तर पोचा लावतो. आता आपण दोघं जाऊत, आपलं घर खराब होते का? म्हणून मी 2-3 दिवसातून एक वेळा पोचा लावतो. ठीक आहे, जा लवकर जा, डब्बा आण, मला वेळ होऊन राहिला कामाला जायला. तुम्ही तर मला सुखानं उभंही नाही राहू द्या. चांगलं मी जेवण वाढून द्यायला आपली सिरियल सोडून, आणि तुम्ही मला एवढं लेक्चर देऊन राहिल्या. जा लवकर डब्बा आण, जा, खूप वेळ झाला मला आज. आणून देतोय डब्बा. सागरनं तर आज मस्त टेस्टी भाजी आणली होती, आलूची भाजी, पुरी. हो रे सागर, मस्त भाजी आणला तू. हो का, चांगली भाजी होती का माझ्या डब्यातली? सगळ्याला आवडली वाटते. हो सागर, त्या डब्यातली भाजी मस्त होती, टेस्टी होती. हो काकू, ललिता भाजी चांगली बनवते. नुसती टीव्ही पुढेच बसली राहते साऱ्या दिवसभर, कामं नाही करे, काही नाही करे ना, दिवसभर टीव्हीच पाहते. अरे तर मग तिला घेऊन येत जा ना वावरात कामाले. वावरात कसा दिवस कट्टे समजत बी नाही. अरे काकू, ते घरचेच तर कामं नाही करत का? ते वावरात येऊन कामं करन का? अरे दोघंही जण मस्त रोज पडांना, डबल रोज भेटन ना तुम्हाला. तिचा अलग, तुया अलग. काकू ते घरचे कामं करते, बसू बसू टीव्ही पाहू पाहू साऱ्या दिवसभर, तेच खूप आहे माझ्यासाठी. हो का रे? चला, जेवण झालं असेल तर चला लवकर कामाला लागा, पातीवर लागा. चला चला. 4 दिवस झाले तू रात दिवस आलूचीच भाजी बनवून राहिली. हे आलू खाऊ खाऊ तर माझं दिमाग पकून गेलं. किती टेस्टी बनते आलू. आलू खाणं चांगलं आहे म्हणून मी आलूचीच भाजी बनवतो. अहो, रात दिवस कोणी आलू खातात का? कशी भाजी खायची इच्छा होते का? तुला शेंगा की मोळाचं का जीवावर येते का? धरले आलू, चिरले आलू का बनवले आलू? सागर, तुला आलूचीच भाजी आवडते का रे? 5 दिवस झाले तू आलूचीच भाजी आणून राहिला. सागरची आलू फेवरेट आहे वाटते. नाही काकाजी, ललिता रात दिवस आलूचीच भाजी बनवते ना, मला आलूचीच भाजी डब्यावर बी देऊन राहिली. ते मला आलूकडे तर पाहायची इच्छा नाही होत आता, म्हणून तर मी तुमच्या डब्यातली भाजी खातो ना. अरे तू भाजीपाला नशील नेत, चांगली भेंडी नेत जा, पालक नेत जा, शेंगा नेत जा, तिला भाजी करायला लावत जा चांगली. का नुसते आलू आलूच खातो? काकू, मी भाजीपाला की नेतो, पण ते शेंगा नाही मोडत, पालक नाही चिरत, नाही काही करत. फक्त ते आपले आलू चिरचार करते आणि बनवते भाजी. टी पाण्याच्या चक्करमध्ये ते भाजी नाही चिरत, नाही ते शेंगा मोडत. काय करू काकू, सांगा ना तुम्ही. तू एक काम कर, बाजारात जाय ना, भाजीपाला घेऊन ये आणि तिला सांग रोज अलग अलग भाज्या बनवत जा, एकच एक आलूची भाजी बनवायची नाही. काकाजी आता तसंच करतो, बाजारात जातो आणि बाजारातून बाजार घेऊन जातो ना, तिला बजावून सांगतो आता याच्या पुढे मला नुसती आलूची भाजी नको देत जाऊ, आपली टीव्ही पाच जाय, पण मासाठी तू रंगारंगीच्या भाज्या बनवत जा. हो सागर, तसाच सांग तू तिला बजावून, तेव्हाच ते ऐकन. तिला म्हणा तुला टीव्ही पाहिजे तर पाय तू टीव्ही, पण मासाठी नुसते आलू नको बनवत जाऊ रात दिवस. मी भाजीपाला आणून देतो, मासाठी रंगारंगीच्या अलग अलग तऱ्हेच्या भाज्या बनवत जा. हो काकू, तसंच बजावून सांगतो मी तिला आज. चला, आता जेवण झाले असेल तर चला आपल्या कामाला लागा. चाल बरं, मस्त हिरवा हिरवा बाजार घेतो, चांगली हिरवी पालक घेतो, भेंडी घेतो, शेंगा घेतो, आणि आज मस्त ललिताले पालकची भाजी बनवायला लावतो. हो दादा, पालक कशी दिली? 1 जुडी पालक द्या, भेंडी द्या, शेंगा द्या. मस्त हिरवी पालक भेटली आज. मस्त रात्री पालकची भाजी बनवायला लावतो ललिताले.
बापरे देवा, ह्या हिरोईनने किती त्रास देऊन राहिली तिची सासू. तिला जेवण बी नाही देऊन राहिली, नुसते कामच करायला लावून राहिली. बिचारीला चक्कर आल्यासारखा बी वाटून राहिला देवा. तिले रडतानी पाहून तर मला बी रड येऊन राहिला. बिचारी सकाळपासून उपाशी आहे ना, नुसतेच कामं करून राहिली. कशी सासू आहे देवा तिची. ह्या हिरोईनचा नवरा बी नाही ऐकत देवा. तिचा नवरा बी तिला खूप त्रास देते ना. तिची ननद 2-3 दिवस झाले म्हणजे माहेरीची येऊन बसते. बिचाऱ्या हिरोईनले नंदीची बी सेवा करा लागते, नवऱ्याची बी सेवा करा लागते, सासूची बी सेवा करा लागते. हे हिरोईन कायले तरी राहतात आपल्या नवऱ्याच्या घरी. तिनं आपल्या नवऱ्याला सोडून द्या ना आपल्या माहेरी चाललं जावं. त्या हिरोईनचा एवढा त्रास माणूस सहन नाही होत देवा. किती रडून राहिली ते. तिचं रडणं पाहून मला बी खूप रड येऊन राहिलं. ललिता, कुठे गेली ललिता? हे रडून काऊन राहिली एवढ्या जोराजोरानं? काय झालं ललिता, काऊन रडून राहिली? ए ललिता, काय झालं? काऊन रडून राहिली? काय झालं? काही दुखते का? पोटगीट दुखते का? अरे तुम्ही केव्हा आल्या मला माहीतच नाही. एवढ्या जोराजोरानं रडून राहिली, का झालं? अहो ती सिरियल मधली हिरोईन नाही का, तिची सासू तिला जेवण बी नाही देत आणि नुसती तिचा छळ करते. तिला दिवसभर कामं करायला लावते म्हणून मला खूप रड येऊन राहिला. तू त्या टीव्हीतल्या बाईसाठी लढून राहिली का? जाण तू करून देतो तिची कामं. कामं नको करत जाऊ ना, जा त्या टीव्हीतल्या बाईची कामं करू लागजो. मग कसे बोलता तुम्ही? मी कशी टीव्हीत जाऊन कामं करणार आहो? टीव्हीतल्या बाईसाठी रडून राहिली मोठी. टीव्ही पाहिजे पूर्ण पागलच झाली बाई. आपले कामधंदे सोडून साड्या दिवसभर टीव्ही पाहत राहते, लढत राहते टीव्हीतल्या बाईसाठी. धडाचं लढू बी नाही देत हा माणूस. नाही लढतात टीव्हीतल्या बाईसाठी. हे घे, मी हिरवायला बाजार आणला. संध्याकाळी चांगली पालकची भाजी बनवजो. ठीक आहे, बनवीन पालकची भाजी. ते सिरियलला पाहिजे बंद कर ना, माझ्यासाठी लवकर जेवण बनव. 5 दिवसापासून आलू खाऊ खाऊ तोंडाची चव चालली गेली. आज चांगली टेस्टी पालक घे. भाजीपाला आणला, करून घे चांगला. निवडणावडनं ठेवून दे फ्रीजमध्ये. मी गावातून चक्कर मारून येतो, तोपर्यंत तू स्वयंपाक करून ठेव. तर बसशील टीव्ही पाहत. करून ठेवतो स्वयंपाक. जा या तुम्ही गावातून चक्कर मारून. ललिता, आण लवकर जेवण, भूक लागली. जेव्हा पान तेव्हा ते टीव्हीत चालू राहते दिवसभर. साऱ्या दिवसभर टीव्ही पाहते हे ललिता. तिला टीव्ही पाहू तिचं डोकं दुखते का नाही माहीत नाही. चल आज तरी पोटभर जेवण करतो, चांगली पालकची भाजी. 5 दिवस झाले ते आलूची भाजी खाऊ खाऊ तर मग तोंडाची चवच चालली गेली. आणव ललिता लवकर जेवण, जोराची भूक लागली. घ्या जेवण घ्या. का बनवली हे ताटात? तर मला आलूच दिसून राहिले. हो मी ना आलू पालकची भाजी केली. पहिली झाली का? मी तुला सांगलो होतो ना पालकची भाजी कर, आणि तुम्ही आलू पालक केली का? अहो ते पालक शिजायला खूप वेळ लागला असता ना. पालक चिरा, मग कुकरमध्ये डाळ टाका, पालक टाका, शिजवा. खूप वेळ लागला असता. आणि माझी एक सिरियल बी लागणार होती, त्याच्यानं मी मग आणि ते आलू उकडून ठेवले होते ना. त्या आलूमध्येच पालक चिरली ना, आलूची भाजी ना पालकची भाजी केली. बयळ झाली का हे बायको? मी तुला बजावून चांगलं होतं ना का आज मला पालकची भाजी करून देशील, तरी तू त्या पालकच्या भाजीत आलूच टाकली. ते आलूची भाजी खाऊ का माझ्या दिमाग पकलं सगळं. त्या सिरियल पाहायच्या चक्करमध्ये तू धड स्वयंपाक बी नाही करत का आता? चिरले आलू का बनवले आलू, चिरले आलू का बनवले आलू. आता खायचं असेल तर खा चुपचाप, नाही तर राहा उपाशी. साऱ्या दिवसभर काम करतो आणि उपाशीच राहू का? एवढं काम करूनही मनासारखं काही खायला नाही मिळत. तुम्हाला का लागते ते आपल्या हाताने बनवत जा ना, खात जा. मी थकून भागून कामावून येत जाऊ आणि भाजी बनवत जाऊ का? त्या सिरियलच्या चक्कर पाहिजे तू माझ्यासाठी धडाच्या भाज्याही नाही बनवत, नुसते आलू 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 बनवत राहतं. ठीक आहे, आजचा दिवस खाऊन घ्या, उद्या चांगली भाजी बनवून देईन भेंडीची. आता मला त्यावर काही भरोसाच नाही राहिला. मगाशी 10 वेळा सांगलो पालकची भाजी बनवजो, पालकची भाजी बनवलं, तरी तू ना त्या पालकमध्ये आलूच टाकून दिली. कामावरून वापस येऊन मी बाजारात गेलो, हिरवा बाजार आणला आणि बनवते काय तर ते आलू पालक. काय बापा, आजचा दिवस खाऊन घ्या, उद्या भेंडीची भाजी बनवून देईन. तर बघा माझ्या भावांनो आणि बहिणींनो, माझी बायको ललिता नुसती टीव्हीच पाहत राहते, नुसत्या सिरियलच पाहत राहते. त्या टीव्हीच्या चक्करमध्ये ती धडाचा स्वयंपाकही करत नाही. 5 दिवस झाले एकच एक भाजी चारून राहिली. मी चांगला बाजारात जाऊन भाजीपाला आणला, तिने सांगलं पालक बनव, पण तिनं बनवलं काय? आलू पालक. तर तुम्हाला कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ? माझ्या बहिणींनो आणि भावांनो, माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला आता उद्याला भेटूया.